नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणता हे नेमकं 5 फळं आणले कशासाठी आणि फळाचं नेमकं करायचं काय? मित्रांनो, हे 5 फळं अशी आहेत की याच्यावरती 5 रोग आहेत आणि हेच 5 रोग आपल्याला ओळखून घ्यायचे आणि मॅच्युरिटी अवस्थेमध्ये जे फळावरती रोग येत असतात तर त्याची ओळख झाली तरच आपण व्यवस्थित निदान करून याच्यावरती फवारणी टायमाला करू शकतो आणि शेतकऱ्याचं होणारं नुकसान किंवा जी क्वालिटी खराब होत असते तर ती वाचू शकते. जसं की ही क्वालिटी झाली आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला या रोगांची ओळख होईल आणि तुम्ही टायमाला आपल्या बागेवरती स्प्रे 100% घेणार आणि ह्या नुकसानापासून आपण वाचू शकतो. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मी आपला मित्र सुरेश पगड आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषीगाथा मध्ये. मित्रांनो, हे फळं खाली ठेवतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतो. हळूहळू करून आपण एका रोगाची व्यवस्थितरित्या माहिती या ठिकाणी घेणार आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे मोसंबी संत्रा बागेवरती येणारे 5 घातक रोग. 5 घातक रोग हे अशा प्रकारचे रोग आहेत मित्रांनो की ते आपल्याला कुठंतरी संभ्रमात पाडतात. कधी कधी असं वाटतंय की हा वेगळा रोग आहे आणि त्याच्यावरती वेगळी फवारणी जाते आणि त्याच्यानंतर तो रोग आहे तसाच राहतो. दुसऱ्या रोगावरती फवारणी गेली तो रोग तर नाहीसा होतो किंवा तो आपल्या बागेवरती नसतो, परंतु तो रोग सुद्धा ओळखता येणं गरजेचं आहे. तर रोग कोणते कोणते? तर कवळ्या फळावरील एक रोग येत असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटतंय की काही शेतकरी असं पण म्हणतात की आता याच्यावरती औषध द्या, मुळात त्याच्यावरती औषध नसतंच. दुसरा आहे तो म्हणजे कॅन्कर, स्कॅब आणि ग्रीनिंग. याने यावर्षी शेतकरी खूप त्रस्त झालेले आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा कशा पद्धतीने काय सोल्युशन करायचं हे पण मी तुम्हाला सांगतो आणि त्याची ओळख सुद्धा आज पटवून देणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी तिसरा आहे मोसंबी संत्रा लाल पडून नरम होणे. हा एक घातक प्रकारचा रोग किंवा आपण याला आजार कोणता आहे याच्यावरती सुद्धा निदान गवसलं पाहिजे किंवा शेतकरी आज या समस्याला सामोरं जात आहेत आणि तो कधी येतो ते पण आपण बघणार आहे. मंगू किंवा बॅक्टेरियल डिसीज याची सुद्धा ओळख होणं गरजेचं आहे, कारण हा पण साधा विषय नाही. हे मंगू जो आहे ना तर तो आपल्या कोळीमुळे पसरतो हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याच्याच आडदडून एक दुसरा पण रोग आहे आणि त्याची पण ओळख आपल्याला झाली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा, कारण शेतकऱ्यांना परफेक्ट माहिती, खरी माहिती आणि वेळोवेळी माहिती आपला देण्याचा उद्देश आहे. आपण तो देतोय कारण आपण प्रामाणिकपणाने काम करतोय. याचे शेतकऱ्याला किती फायदे होतात हे कमेंट मध्ये सांगितलं तर खूप बरं होईल, कारण आम्हाला पण समाधान लागतं की आपण जे काम करतोय तर त्याचा आपल्या शेतकऱ्यांना फायदा होतोय आणि तेच मानसिक समाधान घेऊन पुन्हा आपण इथं वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, या ठिकाणी कोवळ्या फळावरील जो रोग येतो तर तो कोणता असतो मी तुम्हाला ते दाखवतो. आता हे जे तुम्हाला फळ दिसतंय समोर असं फळ होत आहे. आता याच्यामध्ये काही बऱ्याचशा शेतकऱ्यांना संभ्रम असतो की हे फळ नेमकं झालंय कधी आणि याच्यावरती इलाज काय, किंवा अर्धवट आकाराचे फळ झाल्यानंतर कच्च्या अवस्थेत असल्यानंतर आपल्याला वाटतं की हे फळ नेमकं कशामुळे असं होत आहे. तर मित्रांनो, याला जर असं होऊन द्यायचं नसेल, कारण हे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल तर बघा, हे फळ जर तुम्हाला असं होऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला काय करायचं की जी पाकळी गळ असते झाडांची, पाकळी गळ होते ज्यावेळेस आपण बहार फोडतो आणि पाकळी गळ ज्या वेळेला होते तर त्याच वेळेस हा अटॅक जो असतो तो म्हणजे थ्रिप्सचा असतो किंवा नागाळीचा असतो. आता याच्यामध्ये दोन्ही पैकी नागाळी किंवा थ्रिप्स या ठिकाणी अटॅक करतात आणि त्याच्यानंतर ही जी नाजूक साल असते, नागाळी किंवा थ्रिप्स असतो, तर या ठिकाणी जी नाजूक साल फळाची असते, सुरुवातीला जसं कोवळ्या आकाराचं लेकरू असेल किंवा फळ असेल तर त्याचा एकदम चमडा नाजूक असतो आणि थ्रिप्स जरी याच्यावरती फिरला तरी सुद्धा हे खरडल्या जातं आणि त्याच्यानंतर ती जागा कधीही न भरून निघणारी असते, कारण आपल्याला एखादी जखम झाल्यानंतर बघा ओळखण कायम राहतं आणि त्याचमुळे या फळांची पूर्णपणे क्वालिटी ही 100% बिघडलेली आहे आणि त्यामुळेच आज याला झिरो मात्र किंमत आहे किंवा आपल्याला अर्ध्यापेक्षा ही याची किंमत कमी भेटणार आहे. म्हणून आपला एक स्प्रे पूर्णपणे या फळाला व्यवस्थित ठेवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला एक स्प्रे या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि तो स्प्रे आपल्याला कोणता करायचा आहे, कसा करायचा आहे, कारण मी जर पूर्ण सांगितलं, आज फक्त रोगांची ओळख करून देणार आहे. याच्यावरती जे स्प्रे काढायचे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूयात. मित्रांनो, या ठिकाणी हा थ्रिप्समुळे होतो किंवा नागाळीमुळे होतो आणि याला मॅच्युअर झाल्यानंतर किंवा फळ या आकाराचं झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं औषध नाही, हे डोक्यात पहिलं फिट करून घ्या, कारण हा आजार नीट होणारा नाही. कारण या ठिकाणी थ्रिप्स आणि नागाळी जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण कव्हर केली, ज्यावेळेस आपलं फुल फुलतं त्याच्यानंतर पाकळी गळ होते, नाजूक आकाराची गुंडे असते, म्हणजे हरभरा असेल, वाटाणा असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठी असेल, जास्तीत जास्त गोटे आकाराची, तर तिथपर्यंत त्याचा अटॅक होतो आणि त्याच्यानंतर आपली फळं अशी होतात आणि आपल्या फळाचं मार्केट हे तिथंच झिरो होऊन जातं. ना की आज
आज म्हणजे फळ मॅच्युअर होऊ किंवा कोणत्याही अवस्थेमध्ये राहू, ते फळाची एकदा क्वालिटी खराब झाली म्हणजे झाली, विषय संपला, त्याच्यावरती औषध नाही. मित्रांनो, नंबर 2 चा विषय आहे तो म्हणजे आपला कॅन्कर, स्कॅब किंवा ग्रीनिंग. मित्रांनो, हा विषय खूप महत्वाचा आहे. आता हा जो दिसतो तुम्हाला, तर हा आहे कॅन्कर. तुम्हाला जे बारीक स्पॉट दिसत आहेत, हे जे गोल स्पॉट दिसत आहेत ना, तर हा कॅन्कर आहे. आणि त्याच माध्यमातून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो, तर हा पूर्णपणे जो व्हिडिओ दिसतो तुम्हाला किंवा फोटो दिसतो, तर याच्यामध्ये ग्रीनिंग पण आहे, स्कॅब पण आहे आणि कॅन्कर पण आहे. म्हणजे तिन्ही रोगाचा कॉम्बिनेशन या फळावरती आहे, म्हणून ह्या फळांचे हे हाल झालेले आहेत. तर मित्रांनो, याच्यावरती सुरुवातीला तर असं झालंय की पूर्णपणे हे जे फळं होती तर ती चांगली होती. त्याच्यानंतर याच्यावरती एक फवारणी गेली कॅन्करची, परंतु स्कॅब आणि ग्रीनिंग हे काही व्यवस्थित झाले नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा फवारण्यावरती फवारण्या मारून कुठंतरी वेळ निघून गेली आणि त्याच्यानंतर योग्य ती फवारणी न गेल्यानं या ठिकाणी याची वाढ झाली आणि हा कॅन्कर किंवा स्कॅबने फळाची प्रत पूर्णतः खालावली गेली आणि त्यामुळेच हे फळ पूर्णतः डॅमेज झाले. आणि आज या फळाचं मार्केट जवळजवळ 0 मध्ये आहे किंवा त्या फळाची किपिंग क्वालिटी नाही, म्हणून बागवान सुद्धा याला व्यवस्थित रेटमध्ये घेत नाही. त्यामुळे आपल्याला याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह फवारणी जाणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला वेळोवेळी जसं सांगतच आलेलो आहे, ज्या शेतकऱ्यांनी आपलं ऐकलं, प्रिव्हेंटिव्ह मध्ये फवारण्या काढल्या किंवा आपल्या शेड्यूल मध्ये जे शेतकरी होते त्यांनी फवारण्या काढल्या, तर त्यांच्या बागेवरती आज एकही कॅन्करचा किंवा स्कॅबचा डाग नाहीये. त्याचे उदाहरणं सुद्धा मी दाखवू शकतो शेतकऱ्यांना. ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट आले ते शेतकऱ्यांना सुद्धा आपण त्यांची बाग सुद्धा बघू शकतो किंवा त्यांना आपण प्रत्यक्ष भेटी देऊन सुद्धा बघितलेलं आहे. आपण जे औषधे दिले तर त्याचे एकदम उत्तम प्रकारे रिझल्ट आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये फवारणी गेल्यानं तो रोग येण्याआधीच संपुष्टात आला आणि फळ सुद्धा आणि माल सुद्धा जशाला तसा टॉप मध्ये माल आहे आणि मालाची क्वालिटी सुद्धा एकदम उत्तम आहे. मित्रांनो, तिसरा जाणून घेऊया कोणता आहे, तर तो आहे मोसंबी संत्रा लाल पडून नरम होणे. हा खूप विषय महत्वाचा आहे, कारण मोसंबी संत्र्यामध्ये हा एक प्रॉब्लेम नवीनच आढळायला लागलाय आणि तो तुम्हाला दाखवतोय कसा आहे. तर हे जे फळ आहे तर ते चहूबाजूने हिरवं आहे, म्हणजे हे सगळं हिरवं दिसतं, परंतु एकाच ठिकाणी तुम्हाला हे फळ लाल दिसतंय. लाल दिसतंय म्हणजे पिवळसर झालंय, पिवळसर होऊन हे लाल पडतंय आणि ते पूर्णतः हा भाग जो आहे तर तो पूर्ण नरम होऊन जातो. आणि नरम झाल्यानंतर हे फळ जे आहे तर इथं दबतंय बघा, हे पूर्णपणे दबतंय आणि बाजूचं जर फळ पाहिलं तर हे दबत नाही. म्हणजे याची दाबण्याची जी कॅपॅसिटी आहे तर ती खूप कमी आहे आणि इथं जे दबतंय तर ते सहज दबतंय. म्हणजे हे फळ पूर्णतः या ठिकाणी बिलबिल झालेला आहे. तर हा एक नवीनच शेतकऱ्याच्या जो डोकेदुखी ठरत आहे किंवा हा जो रोग आलेला आहे तर हे शेतकऱ्यांसाठी खूप घातक रोग आहे. आणि हा रोग कधी येतोय, तर जास्तीत जास्त करून हा रोग जो पसरतो तर तो फळ मॅच्युअर झाल्यानंतर आणि जे फळ पिवळ्या आकाराची व्हायला लागलीत आणि शेंड्याच्या कडेला, म्हणजे जिथं ज्या ठिकाणी फळांना ऊन लागतंय, पाऊस सततचा येतोय आणि त्या ठिकाणी जिथं हे फळ असं उघड्या ठिकाणी आहे तर तिथंच हा जास्तीत जास्त दिसतोय. परंतु मित्रांनो, याच्यावरती 100% औषध काय द्यायचं काय नाही याच्यावरती खूप मोठा अभ्यास करूनच सांगावं लागेल तुम्हाला. कारण जे फळ नरम होत असतील तर पोटॅशची कमतरता आपण तिथं गृहीत धरू शकतो किंवा अन्य इतर काही मायक्रोन्यूटन म्हणा किंवा इतर खाद्य देऊन म्हणा आपण ती फळं व्यवस्थित करू शकतो. परंतु हा जो प्रकार आहे तर हा प्रकार 100% कशाने नीट करायचा किंवा हा होतोय कशामुळं, कारण वातावरणामधला ट्रेस सुद्धा याला जबाबदार असू शकतो. सततचा जो पाऊस आहे आणि त्याच्यानंतर उन्हाचा चटका आहे तो सुद्धा याला जबाबदार होऊ शकतो. आणि त्याचबरोबर पोटॅशची जी कमतरता आहे तर ती सुद्धा जबाबदार या ठिकाणी होऊ शकते. कारण मॅच्युअर फळालाच हा डाग पडतोय आणि जास्तीत जास्त फळांचं नुकसान या पद्धतीने होत आहे. आणि त्याचसाठी आपल्याला याच्यावरती मी आज तुम्हाला औषध सांगत नाही, परंतु येणाऱ्या 1-2 व्हिडिओमध्ये निश्चितच तुम्हाला याच्यावरती सुद्धा पर्याय शोधून औषध सांगणार. आणि हे कशामुळे होतंय, काय होतंय, याचे कारण काय आहे आणि हे सगळं मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणारच आहे. परंतु मी थोडासा वेळ घेतोय कारण याच्यावरती जवळजवळ आपल्याला 70% औषधं माहिती आहे, परंतु 100% जोपर्यंत आपला अभ्यास याच्यावरती होत नाही तोपर्यंत आपण या अशा गोष्टीवरती औषध सांगणं चुकीचं असतं. म्हणून मी आत्ताच तुम्हाला याच्यावरती औषध सांगणार नाही. मित्रांनो, त्याच्यानंतर आपला जो चौथा विषय आहे तो म्हणजे मंगू किंवा बॅक्टेरियल डिसीज. मित्रांनो, ह्या 2 बाबी वेगवेगळ्या आहेत. आता मंगूना फळं जर ग्रस्त झालेली असली तर काही ठिकाणी असं होतंय की मंगूचं एक फळ असतं म्हणजे लाल कोळीनं ग्रस्त झालेलं फळ. या ठिकाणी लाल कोळी हा वेगळ्या पद्धतीत फळ काळं करतोय आणि त्याच्यानंतर जो दुसरा असतो तो म्हणजे बॅक्टेरियल डिसीज. तर याचं जो असतं जे फळ असतं तर ते
वेगळ्या पद्धतीनं काळवत असतं. मित्रांनो, हे जे दोन प्रकार आहेत, तर आपण काय करतो की सहज आहे की कोणताही शेतकरी असेल तर तो काय म्हणतो की लाल कोळीनं फळ काळं पडलंय म्हणजे आपल्या याच्यावरती रेड माइट्स आला, त्याच्यावरती फवारणी काढावी लागते. परंतु तिथं प्रकार काही वेगळासा असतो. कारण हे जे फळ आहे तर या फळाच्या खालून असं इथून सुरुवात होते, छोटे छोटे टिपके असतात आकाराचे, आणि छोटे छोटे जे टिपके असतात तर ते एकदम वरपर्यंत असे हळूहळू पांगतात. म्हणजे काळं 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 फळ पूर्णतः असं होत चालतं. आणि त्याच्यानंतर आपण त्याला एक रेड माइटचा अटॅक किंवा मंगू म्हणूनच गृहीत धरतो. आणि त्यानंतर हे फळ पूर्णतः काळ होऊन जातं. आपण फवारण्या तर भरपूर काढतो, मग ते नगाटा असो किंवा क्लोरोसायपर असो किंवा त्याच्यानंतर ओमाइट असो किंवा त्याच्याबरोबर ओबेरॉन असो, त्याच्यानंतर आपलं आबामॅक्टिन असो, तर याच्या फवारण्या आपण भरपूर काढत असतो. परंतु विषय असा येतो की हा रोग काही थांबत नाही, कारण याला परफेक्ट औषध जाणं गरजेचं असतं. आणि त्याचमुळं आपला हा रोग येऊन पूर्णतः आपल्या फळांचं वाटोळं करून जातो. आपण फवारण्या याच्यावरतीच काढतो. परंतु मित्रांनो, ह्या ज्या फोटोमध्ये तुम्हाला जसं दिसतंय की हा रोग वेगळा आहे आणि हा मंगू जो आहे तर तो वेगळा आहे. हे दोन प्रकारचे रोग आहेत. आणि याच्यावरती जर तुम्हाला माहिती नसेल तर व्यवस्थित माहिती करूनच आपण नंतर या ठिकाणी त्याच्यावरती बोलू शकतो आणि तेव्हाच त्याचा उपचार पण आपण करू शकतो. म्हणजे हा जो खालचा फोटो दिसतोय तुम्हाला तर तो आहे बॅक्टेरियल डिसीजचा, आणि त्याच्यानंतर हा जो वरचा फोटो तुम्हाला दिसतोय तर तो फोटो आहे मंगूचा, म्हणजे रेड माइट्सनं काळी झालेली मोसंबी. तर या दोन रोगामधील फरक जेव्हा आपल्या लक्षात येईल तर तेव्हाच आपण त्याच्यावरती व्यवस्थित तो उपाय काढू शकतो. आणि त्याच्यानंतरच आपली बाग ही मंगूपासून किंवा काळे फळ होण्यापासून आपण थांबवू शकतो. तर मित्रांनो, याच्यासाठी रोगांची ओळख खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला तुमच्या समोर आज हा व्हिडिओ बनवतोय. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करत चला. मित्रांनो, याच्यावरती जर तुम्हाला औषध किंवा उपचार हवा असेल तर निश्चितच खाली कमेंट करून सांगा की याच्यावरती नेमकं फवारण्या कशा पद्धतीत गेल्या पाहिजे. आपण फवारण्याचं सुद्धा याच्यावरती जे शेड्यूल आहे तर ते देणारच आहेत. आणि आज रोगाची फक्त ओळख करून घेऊ, कारण 10 मिनिटाच्या पुढे जर व्हिडिओ झाला तर शेतकरी बघत नाहीत, आणि मग अर्धवट व्हिडिओ जर बघितला तर शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्याला कुठंतरी वेळेचं बंधन पाळावं लागतं, आणि त्याचनुसार आपण जेवढी होईल तेवढी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो. कारण मुळापासून तर शेंड्यापर्यंत पूर्णतः मोसंबीची माहिती मी तुम्हाला द्यायल्याशिवाय थांबणार नाही. आणि इथं तीच माहिती पूर्णतः जवळजवळ तुम्ही आपले जर सर्व व्हिडिओ बघितले तर 100% तुम्हाला मोसंबीचं कमीत कमी नॉलेज हे पूर्णतः शेतकरी युट्यूबवर बघून सुद्धा मोसंबी आणि संत्रा बाग एकदम व्यवस्थितरित्या आणू शकतो, एवढं तरी आपण शेतकऱ्यांना सांगतच चाललेलो आहे. मित्रांनो, वेळोवेळी आपण मार्गदर्शन करत असतो. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शेतीमध्ये किंवा मोसंबी संत्रा बागेमध्ये एवढं आयडिया नसेल तर आपलं शेड्यूल सुरू होत आहे. आणि शेड्यूल जे आहे तर ते माल हार्वेस्टिंग किंवा माल हार्वेस्टिंगच्या आधीच आपण सुरू करत असतो, जेणेकरून मोसंबी किंवा संत्रा बागेमध्ये स्टोरेज कसं करायचं, त्याचबरोबर फवारण्या कोणत्या घ्यायच्या, माल कसा फोडायचा, आणि पूर्ण शेड्यूल जे आहे ते आपलं 8 ते 9 महिन्याचं असतं. आणि याच्यामध्ये माल हार्वेस्टिंग होईपर्यंत आपण शेतकऱ्याच्या पूर्ण बागेवरती बारीक लक्ष देऊन असतो, आणि पूर्ण फाईल आपल्याकडे सेव असतात. त्यानुसारच आपण मोसंबी आणि संत्र्यावरती काम करत असतो. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर निश्चितच तुम्ही कॉल करू शकता. आणि त्याचबरोबर आपला नंबर आहे 99225632. या क्रमांकावरती तुम्ही संध्याकाळी 7:30च्या नंतर आपल्याला कॉल करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, काय समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.